तुमचे अवयव कशामुळे बिघडतात? आपल्या अवयवांची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. अवयवांना आपण यंत्रासारखं समजलं पाहिजे. त्याची वेळोवेळी निगा राखली पाहिजे. कोणत्या कारणामुळे अवयव बिघडतात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुमच्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार आपण पाहूयात. पोट केव्हा बिघडतं? जेव्हा तुम्ही सकाळी नाश्ता करत नाहीत. मूत्रपिंड केव्हा बिघडतं? जेव्हा तुम्ही 24 तासात 10 ग्लास पाणी पित नाही. पित्ताशय केव्हा बिघडतं? जेव्हा तुम्ही 11च्या झोपत नाही आणि सूर्योदयापूर्वी उठत नाही. लहान आतडं केव्हा बिघडतं? जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता आणि गरम अन्न खाण्याचं टाळता तेव्हा तुमचं लहान आतडं बिघडतं. मोठा आतडं केव्हा बिघडणार आहे तुमचं? जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणामध्ये खात असतात त्यावेळेस ते होणार आहे. फुफ्फुसं केव्हा बिघडणार आहेत? जेव्हा तुम्ही धूळ आणि सिगारेट बिडीने प्रदूषित वातावरणात तुम्ही श्वास घेणार तेव्हा फुफ्फुसं बिघडणार. यकृत तेव्हा जेव्हा तुम्ही तळलेलं जंक आणि फास्ट फूड खाता तेव्हा यकृताला देखील धोका होतो. आता हृदय तुमचं केव्हा बिघडतं? जेव्हा तुम्ही जास्त मीठ मिश्रित चरबीयुक्त तसेच रिफाईंड तेल अशा प्रकारचा आहार घेता तेव्हा तुमच्या हृदयाला प्रॉब्लेम होऊ शकतो. स्वादुपिंड जेव्हा तुम्ही सहज मिळणारे आणि चविष्ट पदार्थ जास्त प्रमाणात खाता, गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाता त्यावेळेस स्वादुपिंडाला प्रॉब्लेम येऊ शकतो. डोळे आता बघा, डोळे तुमचे केव्हा बिघडणार आहे? जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर काम करता अशा वेळी डोळे तुमचे बिघडणार आहे. तुमचा मेंदू केव्हा बिघडणार आहे मित्रांनो? जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करणार आहात तेव्हा नक्कीच तुमच्या मेंदूवर त्याचा वाईट असा परिणाम होणार आहे. निसर्गानं मोफतमध्ये दिलेल्या शरीराच्या अवयवांची योग्य काळजी घ्या. योग प्राणायाम करा. शरीर स्वस्थ तर आपण मस्त. शरीराचे कोणतेही अवयव हे बाजारामध्ये मिळत नाहीत हे आपल्याला माहीत आहे, परंतु तरी पण आपण आपल्या अवयवांची काळजी घेत नाही. आपल्या अवयवांना योग्य अवयवांना कुठला आहार लागतो हे आपण बघितलं, त्याप्रमाणे जर आपण काळजी घेतली तर नक्कीच चांगला फायदा होणार आहे. मंडळी बघा, आपल्या अवयवांना रिप्लेसमेंट नाही आणि चुकून जरी ही रिप्लेसमेंट मिळाली तरी खूप महाग आणि आपल्या शरीराला योग्य पद्धतीनं सूट होऊन बसेलच असं नाही. म्हणून आपल्या शरीराच्या अवयवांची काळजी आपण नेहमी घेतली पाहिजे आणि त्यासाठी आपल्या शरीराची सर्व्हिसिंग आपण केली पाहिजे. त्यासाठी आपण कुठल्या अवयवाला आपण काय केला, व्यायाम केला पाहिजे हे नक्की मी नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. लक्षात ठेवा, तरुणपणी जर शरीराची काळजी घेतली नाही तर म्हातारपणी अत्यंत वेदनादायी होतं. सर्व अवयवांची व्यवस्थित काळजी घेणं हाच उत्तम पर्याय आपण स्वीकारूया. आणि अशाच प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील, आयुर्वेदाची खात्रीशीर घरगुती माहिती तुम्हाला हवी असेल तर नक्कीच आमचं ऑल अराऊंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज पाहत राहा, फॉलो करा. आपण भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.